शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। माझ्यासोबत संतोष देशमुख यांची मुलगी आहे। आज शरद पवारांनी भेट घेतली आहे। काय चर्चा झाली, त्यांनी तुमच्याशी चर्चा देखील केली? हो सर मी त्यांना एवढंच बोलले की आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे, तुम्ही इतका वेळ का लावतायत? मग त्यांनी बोलले की आम्ही तुमच्या सोबत आहोत, लवकरात लवकर न्याय मिळेल। काल देवेंद्र फडणवीस यांनी, जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सभागृहात सांगितलं की आरोपींना कठोर शिक्षा होईल, मोक्का लावला जाईल आणि या सगळ्या प्रकरणाचे कोणी असो त्याला कठोर कारवाई केली जाईल। का कसं बघते त्या या सगळ्या निर्णयाकडे? तुला विश्वास आहे या सगळ्या घोषणांवर? मी विश्वास ठेवते, पण मी शेवटी एकच मागणी करते की तुम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। आज पवार आले होते, अनेक नेते देखील या ठिकाणी आले होते। तुमच्या घरी अनेक नेते भेटीगाठी घेतात। प्रशासनाकडून काही हालचाली झाल्याचे तुम्हाला सांगण्यात आलं आहे का, किंवा काही आरोपींना अटक करण्यात येत आहे? काय नक्की कोणी प्रशासनाचा अधिकारी आलाय तुमच्याकडे? तर मी तर एवढं कोणाला ओळखत नाही आणि शक्यतो तर मी न्यूज पण बघत नाही, पण मी एवढंच सांगते की तुम्ही फक्त न्याय मिळवून द्या आणि ते लवकरात लवकर झाला पाहिजे। बरं, एवढे दिवस झाले, आणखी काही अजून आरोपी अटक झालेले नाही, त्यातले अनेक मोठे नाव देखील चर्चेत येत आहे। तर ह्या सगळ्यांना कुठेतरी लवकर अटक करावी अशी मागणी असणार आहे? हो, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। काय शेवटची मागणी असणार आहे, म्हणजे प्रशासनाकडे किंवा सरकार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तुमची? न्याय ही माझी पहिली आणि शेवटची मागणी आहे। तुम्ही फक्त न्याय मिळवून द्या, आम्हाला दुसरं काही नकोय आमच्यासाठी। नक्कीच ही होती संतोष देशमुख यांची मुलगी आणि आम्हाला फक्त न्याय हवं अशी तिची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, बीड।